नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या दुनियेत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एकदम पटकन झटपट होणारी, अगदी कमी वेळात होणारी चमचमीत अशी गवारीची भाजी। ही गवारीची भाजी टेस्टला एवढी सुपर टेस्टी होती, खाणारा प्रत्येक जण खूप आवडीने ही गवारीची भाजी संपवून टाकेल। चला तर मग वेळ न घालवता लगेच आता आपण रेसिपी बनवायला घेऊयात। सर्वात आधी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालून घेतलेले आहे पाव चमचा जिरं। जिरं देखील छान फुललं की 7-8 लसूण पाकळ्या यामध्ये घातलेत। लसूण पाकळ्या टेचून घ्यायच्या आहेत आणि ह्या लसूण पाकळ्या मी अर्धा मिनिट फ्राय करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये। त्यानंतर यामध्ये घालून घेत आहे 5-6 कढीपत्त्याची पानं। लसूण आणि कढीपत्त्याची पानं मी छान असं पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतून घेतलं। त्यामध्ये घालत आहे आता अर्धा चमचा घरगुती मसाला। या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला, मिरची पावडर किंवा जो तुम्ही रोजच्या भाजीसाठी मसाला वापरता तो वापरला तरी देखील चालेल, पण मी इथं जो मसाला वापरला आहे त्याची रेसिपी मी आधीच अपलोड केली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती देखील एकदा नक्की पहा। त्यानंतर पाव चमचा हळद मी यामध्ये घालून घेतलेली आहे। लो फ्लेमवरती मी हा मसाला 1 मिनिट परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये घालत आहे पाव किलो गवार छान निवडून घेतली आणि 2 तास स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। गवार आता मी यामध्ये घालून घेतलेली आहे। आता गवार आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे, मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे अर्धा मिनिट। खूप सोपी आहे ही गवारीची भाजी बनवायला आणि टेस्टला खरंच खूप छान होते। टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता, खूपच छान होते आणि बनवायला तर तुम्ही आता रेसिपी पाहाल तर खरंच खूप सोपी आहे। मी इथं गवार परतून घेतलेले आहे। गवार परतून झाली की मी यामध्ये घालणार आहे एक बारीक टोमॅटो चिरून घेतलाय तो। तुम्ही हा टोमॅटो तेलात आधीच घातलात तरी देखील चालेल, वरून घातलात तरी देखील चालेल। आता गवार आणि टोमॅटो छान एकत्र आपण परतून घेऊयात। 1 मिनिट हे मी सर्व परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालून घेत आहे चवीनुसार मीठ आणि मीठ देखील आपल्याला छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। मीठ मी ते एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं गवार छान शिजायला वेळ लागतो, त्यामुळे गवार मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून एकदा गवार आपल्याला परतून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मी झाकण काढून गवार परतून घेतलेली आहे। आता झाकण काढलेलं आहे आणि यामध्ये घालत आहे 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट देखील गवारीसोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे। या शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान अशी चव या गवारीच्या भाजीला येते। जेव्हा असं खाताना शेंगदाण्याचा कूट दाताखाली येतो ना, खूपच सुंदर टेस्ट लागते। शेंगदाण्याचा कूट कसा बनवायचा, तो कसा स्टोअर करायचा याची देखील मी रेसिपी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। शेंगदाण्याचा कूट घालून घेतल्यानंतर मी 3 ते 4 मिनिटं गवार छान परतून घेतली आणि त्यानंतर आता गॅस बंद करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली गवार बनवून तयार झालेली आहे। दिसायला देखील किती छान दिसते, एकदम अशी मोकळी आणि चमचमीत अशी आपली गवारीची भाजी बनवून झालेली आहे। तुम्हाला जर ही गवारीची भाजी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। त्याचसोबत अशा छान छान रेसिपीजसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।